माझ्या देशावर माझे प्रेम आहे. इयत्ता 8वी, पाठ 2. लेखक यदुनाथ थत्ते. 1922 ते 1998. यदुनाथ थत्ते प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार व बाल साहित्यकार. त्यांनी 32 वर्ष साधना या साप्ताहिकाचे संपादन केले. सुमारे 100 पुस्तके प्रकाशित आहेत. शाळेत एक प्रश्न. लेखक एका शाळेत गेले. मुले प्रतिज्ञा म्हणत होती. प्रार्थना झाल्यावर लेखकांनी मुलांना विचारलं, तुमच्या देशावर तुमचं प्रेम आहे का? मुलं म्हणाली, अलबत. आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडीच आहोत. पण लेखकांनी पुढे विचारले, देशावर प्रेम करता म्हणजे नक्की काय करता? हा प्रश्न ऐकून मुले आश्चर्याने पाहतच राहिली. प्रेम म्हणजे काय? लेखकांनी मुलांना आईच्या प्रेमाचं उदाहरण दिलं. आईचं प्रेम. आई आपले पालनपोषण करते, आपल्याला वाढवते. हेच तिचं प्रेम. देशावर प्रेम. देशाचे पालनपोषण करणे, देशाचा गौरव वाढवणे, हेच देशावरील प्रेम. देश म्हणजे? देश म्हणजे फक्त भूमी नाही. देश म्हणजे देशातील सर्व लोक. भारत माता म्हणजे कोण? एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी भारत माता की जय असा गगनभेदी घोष केला. नेहरूजी खाली उतरले आणि विचारलं, भारत माता म्हणजे काय? चर्चेतून उत्तर मिळालं, भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. देशप्रेमाचे वीर. एका मुलानी सांगितलं, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, कुर्बान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. लेखक म्हणाले, देशावरील प्रेम फक्त आपत्काळी नसते. ते नेहमीच असायला हवं. प्रेम दाखवायला संकटांना आमंत्रण द्यायची गरज नाही. देशावरील प्रेम रोजच्या छोट्या कृतीतून दिसलं पाहिजे. प्रेम सक्रिय असते. महात्मा गांधीजी म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही. प्रेम सक्रिय पाहिजे. तसे सुबुद्धीही हवे. दुःखात दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी मदतीसाठी धावून जाणे. आनंदात दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित होणे. जागतिक भाषा. हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. शांततेत देशप्रेम कसे दाखवाल? शांततेच्या काळातही देशावर प्रेम दाखवण्याचे अनेक मार्ग आहेत. स्वच्छता. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे. रचनात्मक काम. देशाच्या नवनिर्माणासाठी मनापासून काम करणे. देशबांधवांची काळजी. एसटी, रेल्वे स्वच्छ ठेवणे, हेही देशप्रेमच. संत कबीरांचा आदर्श. संत कबीर इतर विणकरांसारखेच शेले विणायचे, पण ते देशासाठी हे सणंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे. म्हणून ते अपूर्व असायचे. स्वार्थी वृत्तीने केलेलं मोठं काम ते लहान असतं आणि निस्वार्थी वृत्तीने केलेलं लहान काम ते मोठं असतं. साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. खरं देशप्रेम म्हणजे
जर आपले देशावर खरं प्रेम असेल, तर निसर्गाचं रक्षण, हवा, पाणी, निसर्ग बिघडवणे म्हणजे देशाशी प्रतारणा. सर्वांना न्याय, सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी देणे. वंदे मातरम. वंदे मातरम गीतातील आदर्श वास्तवात आणण्यासाठी धडपडणे. भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही, त्यांचं भूमीवर प्रेम करणं हे ढोंगच होईल. आपण काय शिकलो? देश म्हणजे लोक. देशावरील प्रेम म्हणजे देशातील सर्व लोकांवर प्रेम. प्रेम सक्रिय असतं. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. गांधीजी. रोजच्या कृतींमधून, छोट्या छोट्या कामातून देशप्रेम दाखवता येतं. एकता हवी. जात, धर्म, भाषा विसरून सर्वांवर प्रेम करणे हेच योग्य देशप्रेम. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर ते प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आलं पाहिजे.